तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं होतं बाहेरगाव कामाला. तर बायकोला म्हटलं कपड्याशी फेकू नको, इकडे म्हटलं कपडे व्यवस्थित ठेव. कपडे तिने व्यवस्थित ठेवले आणि आपण गाडीचं केलं ऑइल पाणी चेक केलं. ऑइल पाणी सर्व व्यवस्थित होतं. आपण केली गाडी स्टार्ट केली, गाडी वळवली मस्तपैकी. आपण तिला बाय केलं आणि लगेच लागलो आपण आपल्या हायवेला लागलो. तर आपल्याला घ्यायचं होतं स्टीलचं मटेरियल घेण्यासाठी आपण निघालो. पोचलो दुकानावरती, बघतो तर काय तिथं माणसाने आले होते. ते आपला भाऊ पोचून गेला होता 9 वाजेपासून. तर म्हटलं जाऊ दे, आपणच काढून घेऊ, मेटल काढून घेऊ आणि आपल्याला निघायचं होतं लगेच CNC कटिंग घ्यायला. CNC कटिंग घ्यायला तर पोचलो. तिथं पण माणसाने आले होते तर आपणच टाकून घेतली. तिथं 2 CNC कटिंग होती, एक कृष्णाची आणि एक फुलवाली. तर CNC कटिंग पण आपण गाडी टाकून घेतली. तिथं आपण निघालो लगेच पुरडा चौकमध्ये काच घेण्यासाठी. तिथं आपले 2 काच पडलेले होते, ते पण काचा आपण घेण्यासाठी तिला पोचलो. तर म्हटलं त्याला पहिल्या रबर लावून घेऊ, कारण की तो 5 mm ग्लास होता आणि आपल्याला जायचं होतं 50 किलोमीटर लांब कामासाठी चिमठाण्याला. तर काच टाकून घेतला आणि गाडी व्यवस्थित मस्तपैकी बांधून घेतली आणि लागू आपण हायवेला लागलो. त्याच्यानंतर म्हटलं मस्तपैकी आता निघू. तर आपल्याला जायचं होतं दोंडाच्या कामाला, कारण की खूप लांब होतं आणि त्याच्यासाठी मटेरियल बी खूप बांधणं आवश्यक होतं, कारण की खूप तांदून बांधावं लागतं. कारण की लांब जायचं असतं तेव्हा आपले नुकसान नको होण्यासाठीच आपण बांधून घेतो. भावाकडं फोन दिला, भाऊने 2-3 शूट काढले मस्त की बाहेरून पण त्यांनी 2-1 शूट मस्तपैकी काढून घेतले. आणि पोचलो आपण कामाला गावात पोचलो कामावरती आणि म्हटलं चला आता कामाला स्टार्ट करू. म्हटलं तिथं येऊन गेला मावशीचा मुलगा आला आणि तो बी असा लागून गेला की तुम्ही एवढे लेट आले. म्हणून चल काच फिटिंग करून घेतलं. काच फिटिंग करण्यासाठी लागलो. त्याच्यानंतर लगेच लावायची आपल्याला CNCसाठी भाऊला म्हटलं पाईप कटिंग करून घ्या अगोदर. म्हटलं डायरेक्ट पाईप आपण टोकून घेऊ. पाईप टोकायला लागून गेलो आपण. त्याच्यानंतर खिळा वगैरे मारला आणि लगेच त्याला आपण केली वेल्डिंग. म्हटलं वेल्डिंग करून घेऊ अगोदर. मस्तपैकी तुम्ही बघू शकता बाहेरून कसे आपण लावलेला आहे फोटो आपलं CNC. नंतर म्हटलं लावून घेऊ आपण टफन ग्लासला खूप हाल झाले, पण काही नाही, वरती चढून गेला. काम लगेच चालू होऊन गेलं आपलं काच चढून. तर म्हटलं आगे जर मस्त बाईला म्हटलं वल्ड वगैरे मारून घेऊ. तर म्हटलं रेलिंग आपण स्टार्ट करू. रेलिंग स्टार्ट केली. फक्त पहिले मागच्या दारी रेलिंग स्टार्ट केली आपण. तर लगे आपण ते रेलिंग घासून घेतली. त्याला आपण लावलं मस्त एअरलाईट आणि खांब उभे करून दिले. त्याला मस्त घासून घेतले आणि वरून लगेच आपण पाईप टाकून दिला. त्याला केले आपण मस्तपैकी वेल्डिंग वगैरे करून घेतले. तर लगेच आपण 5Hचे पाईप आपण त्याला फिरवून दिली आणि मी तोपर्यंत मोठी रेलिंगचे पाईप उभे करून दिले. आणि म्हटलं हे छोटे पाईपवर टाकून घेऊ, कशाला घ्यायचं म्हटलं. तर भाऊला म्हटलं रेलिंगचं काम स्टार्ट करून देऊ, तू वेल्डिंग वगैरे मार. म्हटलं वरून तर 50 फूटचा पाईप आपल्याला फिरवायचा होता. म्हटलं पाईप वगैरे फिरून घेतला. नंतर आपण महाराजा पण फिटिंग करून घेतला. महाराजाचा फिटिंग करून घेतला आणि म्हटलं चल म्हटलं आता पूर्ण वेल्डिंग फोल्ड करून 5Hचे पाईप आपण फिरून घेऊ. म्हटलं रेलिंग पण घासून घेऊ. म्हटलं रेलिंग वगैरे सर्व घासली गेली. भाऊला म्हटलं आता पुढचा गेट बाकी आहे, तू गेटची फ्रेमिंग काप. म्हटलं तर भाऊने पूर्ण गेटच फायनल करून टाकला. गेट बी फायनल करून टाकला आणि त्याला फिटिंग करून टाकला. भाऊला म्हटलं मी छोटे पाईप लावून घेतो म्हटलं बॉक्समध्ये. तर बॉक्सचे पाईपांना वल्ली मारून घेतली आणि ते छोटा बॉक्सला पण आपण उभी होल मारून घेतले. ते पण मारून घेतले भाऊने. ते रेलिंग फिट करून दिली. मागच्या दाराची रेलिंग बाकी होती ती पण लावून घेतली आपण. ती ती फायनल झालेलं आहे. कुत्र्यांची झगडा झाली. भाऊ तिथे चालला गेला आणि कुत्र्याला बी आवरून घेतलं. तुम्ही बघू शकता फायनल. तर तुम्हाला हे काम कसं वाटलं तर मला तुम्ही मेसेज करून सांगा आणि कमेंट पण करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो हा पाईप पूर्ण आपण 55 फूट लगून फिरवला आहे. वरपासून तर खालच्या टॉप फ्लोअरपर्यंत पूर्ण फिरवला आहे. ही बॉक्सची रेलिंग आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण 55 फूटपर्यंत हा पाईप फिरवला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही हा टफन ग्लास. त्याच्यानंतर मागच्या दारी पण आपण पाईप लावलेला आहे. हा पाईप आणि मागच्या दार त्याच्या बॅक साईडला पण आपण ही छोटी रेलिंग बनवली.